राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपडे सुरू आहे आणि राज्यातून विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजय रहाटकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे। जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार देणार आहे। विनोद तावडे यांच्या रणनीतीमुळे बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत आल्याने राज्यसभेसाठी तावडेंचं नाव आघाडीवर असल्याची सूत्रांनी माहिती दिली। तर केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय याबाबत घेणार आहे। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे। गणेश, राज्यसभेसाठी जी चाचपडे सुरू आहे भाजपकडून, त्यात विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि रहाटकर या तिघांची नावं आघाडीवर असल्याचं कळतंय। सर्वाधिक उत्सुकता आहे ती तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावाबाबतची। नक्कीच सुवर्ण, ज्या पद्धतीने राज्यसभेसाठी ही जागा आहे त्या रिक्त झालेल्या आणि या जागेमध्ये विनोद तावडे यांची खरं तर प्रामुख्याने गेल्या काही वर्षांपासून जी आहे ती मुख्य भूमिका आहे ती पाहायला मिळते। कारण की बिहार असेल, छत्तीसगढ़ असेल अशा राज्यांमध्ये विनोद तावडे अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस महत्वाचं काम केलं आहे। तर दुसरीकडे मराठा आणि ओबीसीचा प्रश्न आहे तो निर्माण झालेला आहे, त्यामुळे ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे ओबीसीचा कुठलाही फटका पडू नये यासाठीच पंकजा मुंडे यांना देखील उमेदवारी दिली जाऊ शकते। तर राजस्थानमध्ये आहे ते विजय रहाटकर यांनी ही प्रामुख्याने महत्वाची भूमिका आहे ती साकारली होती आणि त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी राजस्थानमध्ये अत्यंत सोपं झालं होतं भाजपला आणि यासाठी या तिघांची नावं आहेत ती आघाडीवर असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते। मात्र यावर लवकरच केंद्र कडून यावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। मात्र आणि शिंदे गटाकडे एक जागा असणार आहे, ती म्हणजे अनिल देसाई सध्या ठाकरे गटामध्ये आहे, त्यामुळे शिंदे गट ही एक जागा लढवली जाणार आहे। त्यामुळे नेमकं काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद गणेश संपूर्ण माहितीसाठी। तर तावडे, पंकजा मुंडे आणि विजय रहाटकर या तिघांची नावं भाजपकडून राज्यसभेसाठी चर्चेत आहेत। चाचपडे सध्या सुरू आहे।